दादा 24, 25 आणि 31 डिसेंबरला सरकारने रात्रभर दारूची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे आणि हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला असं त्यांच्या दृष्टिकोनातून असं सांगितलं जातं. मला असं वाटतं सरकारने आता रस्त्यावर दारू विक्रीची परवानगी द्यायला काही हरकत नाही. जर सकाळपर्यंत विकायचं याचा अर्थ दारू प्यावं ही आपली संस्कृती नाही. ठीक आहे, 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत असायला काही हरकत नाही, परंतु 5-5 वाजेपर्यंत याचा अर्थ हा उच्छाद सरकारला मान्य आहे. ही कोणती संस्कृती बसते? कोणत्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीनं दारू बार पब्स सकाळपर्यंत चालू ठेवणं? 12 वाजेच्या नंतर कोणते दारूचे दुकान कोणते पब्स बिलकुल उघडले नाही पाहिजे. सरकारने या बाबतीत सरकार खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करत आहे आणि 25 तारखेला उघडायचं काही कारणच नाही आहे. 31ला 12 वाजेपर्यंत तुम्ही अलाउड करा, पण 5 वाजेपर्यंत कुठे आहे? मग 24 तास उघडा. मग आदित्य साहेब नाईट लाईफ बोलत होते तर तुम्हाला फार तितका येत होता. मग आता तुम्ही काय करताय? नाईट लाईनवर जायचं मार्गदर्शन करता तुम्ही. लाईव्ह सोडा, नाईट लाईनवर जायचं तुम्ही गाईड करताय असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या हे विरोधात आहे की सरकारने उघड अशा बाबीला प्रोत्साहन देणं. 12 वाजेपर्यंतचा परवाना ठीक आहे. कोणी तुम्हाला 1 वाजेपर्यंत करा मागणीच केली नव्हती, तरी तुम्ही 5 वाजेपर्यंत करता. मला वाटतं हे चुकीचं आहे. नाही 12 कधी 1-1:30 असं अलाउड करतात ते, पण 5 कधीच नाही. हे पहा, नाईट लाईफ प्रकार वेगळा आहे आणि बार उघडं चालू ठेवणं हा प्रकार वेगळा आहे. नाईट लाईफ असा आहे की मुंबई 24 तास चालत असते. लोक दिवसभर नोकऱ्या करत असतात. शनिवार रविवार बंद असतं. एखादी नवरा बायको नोकरीला असतात तर त्यांना किराणा दुकानात सामान आणायला सुद्धा जाता येत नाही, शॉपिंगला सुद्धा जाता येत नाही. म्हणून नाईट लाईफ. चला ठीक आहे, माझी नोकरीची वेळ संध्याकाळी 6ला संपली, मी रात्री 12ला शॉपिंगला जाईल, मी रात्री 1ला शॉपिंगला जाईल, मी रात्री 2ला शॉपिंगला जाईल, किंवा मी रात्रीची 12 वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर जेवायला एखादं हॉटेल मला उघडं असलं पाहिजे. ही नाईट लाईफ आहे. नाईट लाईफ म्हणजे काय दारू पिणं रात्रभर? ही थोडी नाईट लाईफ आदित्य साहेबांची संकल्पना आहे. अधिवेशन संपल्यानंतर एक चर्चा अशी सुरू आहे की भाजपची आणि RSSची वैचारिक बैठक झालेली आहे. यात असं ठरलंय की आगामी निवडणुकांमध्ये ज्यांच्यावर डाग लागले त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढायच्या नाहीये, आता त्यांच्या सोबत जे आहे त्यांना कमळावरच लढावं लागेल अशी चर्चा आहे. काय वाटतं? हे पहा, भाजपचे लोक फार डुप्लिकेट आहे. नवाब मलिकचा मुद्दा मी मांडला. अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिकनं झाली. हे नवाब मलिक महाविकास आघाडीत असताना ते देशद्रोही आहे, दाऊदबरोबर त्यांचे संबंध आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. मग आता ते जामिनावर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले. मग त्यावेळेस त्यांचे दाऊदशी संबंध नव्हते का हा प्रश्न मीच स्वतः केला. 4 तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांच्या सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना. असं मी सांगू शकत नाही का बंडूच्या कानामध्ये, पण मला बंडूला पत्र लिहावं लागलं. बंडू तू असं केलं, तसं केलं, याचाच अर्थ राजकारण समजून घ्या. मग तुम्ही नवाब मलिक विषयी लिहिलं. मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल्ल पटेल विषयी पत्र लिहिलं. आपल्याला आठवत असेल 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं. लक्षात आलं? इक्बाल मिर्ची जो आहे दाऊदच्या गँगमधला, त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाही आहे. ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये त्या, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये ईडीचं ऑफिस आहे आत्ता. याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला तुम्ही एक लिहिता आणि प्रफुल्ल पटेलला वेगळं न्यायला होता. तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे. नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला. डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय? तुम्हीच आता सांगता ते कोणतं वॉशिंग पावडर करता म्हणून. सरनाईकर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही नाही लावली. यशवंत जाधववर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. भावनाताई गवळीवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. नारायण राणेवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. छगन भुजबळवर डाग नव्हता,
तुम्हीच त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. सुनील तटकरेवर डाग नव्हता, तुम्हीच त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रकभर. म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले आणि इकडे असताना त्यांच्यावर डाग होता. म्हणजे तुमच्याकडून असे लोक उभे राहिले तर वा ते पावन आहेत आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत. ही दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी, या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही. किती लोक आहेत मंत्रिमंडळात, यांना संघ माहीत तरी आहे का? किती लोकांना माहिती आहे? विखे पाटलांना माहिती आहे का? विखे पाटलांनी संघाचा विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं, विखे पाटलांनी प्रवीण दरेकरांनी करून दाखवावं, प्रसाद लाडांनी करून दाखवावं. आणखी किती नाव सांगू मी? आता कशी झाली, पर्सनल गँग जमा झालेली भारतीय जनता पार्टीची. विचाराची गँग नाही, व्यक्तिगत गँग जमा झालेली.